नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट बघायला मिळत आहे। नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। विभागीय आयुक्तांनी उद्या तातडीची बैठक बोलावलेली आहे। नाशिककरांच्या पाणी वापरावरील निर्बंध आता कडक होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट आता गडद झालेलं बघायला मिळतंय। विभागीय आयुक्तांनी उद्या या संदर्भात तातडीची बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे नाशिककरांच्या पाणी वापरावरील निर्बंध आता कडक होण्याची शक्यता वर्तवली जाते। किरण ताजने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। किरण, नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट आता गडद होताना दिसतंय। अमित, आपल्याला माहिती आहे की धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे आणि याच धरणांच्या जिल्ह्यामध्ये निम्म्याहून अधिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची भीषणता जाणवते आणि यामध्ये जर बघितलं तर 238हून अधिक टँकर हे नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे। 500हून अधिक गाववाड्यांना या ठिकाणी पाणी या टँकरद्वारे पुरवलं जात आहे। त्यामुळे धरणांची जर परिस्थिती बघितली तर 3 धरणांमध्ये अक्षरशः 0% पाणीसाठा आहे आणि एकूणच नाशिक जिल्ह्याचा जर पाणीसाठ्याचा जर विचार केला तर तो 50%च्या आतच मार्च महिन्याच्या अखेरीस आला होता। त्यामुळे अजून तर उन्हाळा देखील बाकी आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना रखरखत्या उन्हामध्ये बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे आणि असं असताना शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण जे आहे त्या गंगापूर धरणातही 50च्या आत पाणी आलेलं आहे। त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती बघता नाशिककरांवर पाणी टंचाईचं संकट जे आहे ते गडद होताना बघायला मिळत आहे। अमित, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।